नमस्कार भावांनो. तुम्हाला माहिती आहे मी 2-3 दिवस आजारी पडलो होतो. फळं खाऊन पण मी ना मला वाटलं फळं खाऊन काहीतरी थोडंफार कमी होईल, गोळ्या वगैरे खाऊन वाटलं होतं, पण फरक काय पडला नव्हता एवढा. मग गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या, गोळ्या वगैरे खाऊन परत काय मग निवांत झोपी गेलो आणि आता पसारा बघा कसं आहे आमचा. सगळं डेंजर वातावरण, सगळं जिकडं तिकडं सगळं सामान इकडे तिकडं पडलं आहे. तेव्हा ही बॅग आपली आपण आहे ना, का माहिती का, जे आपण करतो ना ते गोष्टी सांगायला का लाजायचं एवढं मला कळतं का मित्रांनो. म्हणून आहे ना मी सकाळी उठून 8:30 वाजता उठून कामावर गेलो. कामावर जाऊन आहे ना हजार 500 रुपये कमवलं बरं का, कारण की जास्त काम बी नव्हतं आज म्हणून आलो परत माघारी. मन बी लागत नव्हतं जरा, परत आलो माघारी. मग नंतर काय थोडं झोपलो, आराम केलो, आत्ता उठलो बघा. आणि मी काल आहे ना, कारण की आपल्याला बाहेर कुठं जायचं वगैरे म्हटलं तर शूट वगैरे करायला किंवा ब्लॉग वगैरे बनवायला तर आपल्याला स्टँड लागतोच. म्हणून ना मी स्टँड मागवलं होतं आणि ते आपलं पार्सल पण आलं आहे बघा. तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. व हे पार्सल आपण आहे ना, ही पार्सल आपल्याला आपल्या स्टँडची म्हणून आपण ही मागवलं होतं बघा. हे आलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. बॉक्स ही गरज आहे म्हणून किती 500 रुपयाला असेल. हा 500 रुपये किंमत द्यायची. आणि ही पॅकिंग बरं का, एक नंबर आहे बघा. हे लायटिंग लागते बघा. इथं तुम्हाला दाखवतो मित्रांनो, एक मिनटं मला दाखवतो बघा, एक मिनटं थांबा. वगैरे म्हटलं ब्लॉग वगैरे बनवायला त्याला मागं लाईट पण लागते बघा. आणि हा खूप मोठा पण होतो नंतर बघा. ही मागं लाईट लागते याला. एक नंबर आहे बघा. आपल्याला फ्लॉग बनवलं तर एक नंबर आहे बघा. आणि ही आवळायचा असं, हा आवळायचा आहे. हा बसवल्यानंतर मोबाईलनं आवळायचं काम करतो, असा आवळून झाला. आणि हा पूर्ण पण असं पण होतो. हे तुम्हाला दाखवतो, एक मिनटं थांबा. हो बघा, आता मग मला तर एका हाताने काय व्हाय नाही बरं का, तुम्हाला दोन्ही हाताने काढून दाखवतो. हा किती पण झाला, अजून एवढा होता, अजून मोठा होता एवढा झाला. बस आपल्याला एवढं, कारण कसं माहिती आहे का, हा भेटला हा महत्त्वाचा आहे आपल्याला. आणि आपण आहे ना, तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये हा बसू तुम्ही इथं असा. हा बसले बघा स्टँड. आता हा बघा क्लिअर दिसते, कारण की स्टँड बसल्यामुळे कधी दिसायला लागले. तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. मी ना पण आहे ना, खूप मोठी मजा झाली बघा. मला जायचं होतं ब्लॉग बनवायला, तेवढेच मामा बोलले की गाडीची चावी दे, मी बाहेर जाऊन आलो. मग काय नाही म्हणतं तर येणार नाही आपल्याला. म्हणून मी काय केलं, मामाला गाडीची चावी दिली आणि मामाला म्हटलं या जाऊन कुठे यायचं तुम्हाला. मामाला काय माहिती मी ब्लॉग बनवतो आहे, व्हिडिओ बनवतो आहे, शूट करतो आहे. मामाला असलं काहीच माहीत नाही. म्हणून मामाला काय माहीत नाही म्हणून आपण तर काय सांगत पण नाही. पण मामा काय आपले किक मारून सणाट निघून गेले फिरायला बाहेर. म्हणून आपण काय शांत बसलो, आलो रूमवर येऊन गप झोपी गेलो. उद्या एका ठिकाणी असं जाणार आहे. उद्या सकाळी 7 वाजता बोलवले. सकाळी 7 वाजता बोलवल्यानंतर सकाळी 6 वाजता उठावं लागेल आपल्याला. कारण की 6ला उठलो तर लवकर आवरून होईल आणि 7 वाजेपर्यंत आपल्याला तिथं जावं लागेल. जिथं ऑफिस आहे का त्या ऑफिसपाशी जावं लागतं. 7 वाजता हजर व्हावं लागते. तिथून नंतर मग तिकडं ते पिंपरी साईडला वाटतं, त्या साईडला आपल्याला जावं लागते. कारण ते ट्रायल होणार आहे. मग ट्रायलवर कसं होते कसं नाही बघावं लागतं आहे. कारण की आपल्याला गाडी येते ऑलरेडी, म्हणून काय आपण त्याला टेन्शन घेत नाही.
मग आपण सकाळी जायचं. माझी उलटे एवढं पटकन माझा विचार चालू आहे की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण गाडी चालवून मोकळं व्हायचं. कारण की लायसन निघणार आहे. कारण कसं माहिती आहे का, आपण पुण्यामध्ये फिरतो म्हणताना ना लायसन लागते मित्रांनो कंपल्सरी. झालो होतो, गाडी शिकलो होतो, शिकायला बिन चालवतो मग त्या टायमिंगला शिकून झालं तर म्हणून काय केलं मग मी आणि म्हणलं पटकन लायसन काढून घ्यावं. आणि खूप वेळा गाडी माझी पकडलेली माहिती आहे का, कशामुळं का लायसन नसल्यामुळंच. म्हणून आहे ना मी आहे ना लायसन कार्ड टाकलं होतं. आता मित्रांनो तुम्ही एवढं सपोर्ट करत असाल तर आहे ना तुम्हाला नक्की मी चांगले अपडेट व्हिडिओ किंवा कारण की 1 लाईक केल्यावर आणि मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आपल्या प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे.